पुण्यात एकता नगरच्या परिसरातच दरवर्षी पावसाळ्यात पाणी का शिरतं? शहरात इतरत्र पूर सदृश्य परिस्थिती नसताना हा एकता नगरचा ठराविक भागच दरवर्षी पावसाळ्यात पाण्याने का वेढला जातो? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्या हाती लागतं ते फसलेलं नगर नियोजन. काय आहे हे सगळं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ब्ल्यू लाईन ऍक्च्युली आली 2011 मध्ये आणि या गावांचा विकास आराखडा झालेला आहे 2008 मध्ये. म्हणजे काय झालं, ही कर्वेनगरच्या बाजूला झालेले अतिक्रमण आणि मुळात नदीतच एवढी अतिक्रमण झाली जी पूर्ण याच्यापर्यंत येते. त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचा फ्लो बॅक येतो आणि ते सगळं पाणी एकता नगरीत घुसतं. आता एकता नगरीकडे दुर्लक्ष झालं आणि तो जो पहिला प्रकल्प घेतला गेला संगमवाडी ते बनगार्डन. तिथं कुठली परिस्थिती नव्हती, काही नव्हती. 8 मध्ये आला होता, 11 मध्ये आला होता, 13 मध्ये आला होता, 15 मध्ये आला होता. त्यानंतर सगळ्यात मोठा जो पूर आला तो मागच्या वर्षी 2025 ला आला होता. त्यावेळी असं सांगितलं गेलं की 35,000 क्युसेक पाणी सुटलं, पण ऍक्च्युली ते पाणी 60 ते 65,000 क्युसेक होतं. तर 1990च्या दशकात या ठिकाणी जिथं आज एकता नगर आहे तिथे वडगाव बुद्रुक ही ग्रामपंचायत होती. पुण्यालगतचं एक छोटंसं खेडेगाव म्हणून हे वडगाव बुद्रुक त्यावेळी अस्तित्वात होतं आणि त्यावेळचं पुणे हे काही पेठा आणि आजचा राजाराम पूल याच्या पलीकडे नव्हतं. त्यावेळी पुण्यात ज्यांना घर घेणं शक्य नव्हतं किंवा आवाक्याच्या बाहेर होतं अशांसाठी हे वडगाव बुद्रुक या ठिकाणी घर घेणं ही एक संधी होती आणि या संधीचा उपयोग करून त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी घरं उभारायला सुरुवात केली. अर्थात महापालिकेचा भाग नसल्यामुळे परवानगी महापालिकेची नव्हती, तर त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीची होती, जिल्हाधिकारी कार्यालयाची होती आणि त्यामुळं आपण जिथं बांधकामं करतो आहोत तो भाग पूररेषेचा आहे का याची कोणी दखल घेतली नाही. बांधकामं उभी राहत गेली, लोक त्या ठिकाणी राहायला आले, अनेकांनी घरं बुक केली आणि त्यानंतर जेव्हा पाऊस आला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की या सगळ्या परिसरामध्ये पावसाळ्यात पूर आल्यानंतर पाणी शिरतं आहे. 1997ला हे वडगाव बुद्रुक गाव पुणे महापालिकेचा भाग बनलं आणि या ग्रामपंचायतीतील रहिवासी हे पुणे महापालिकेचे नागरिक बनले आणि त्यानंतर पुण्याच्या याच भागामध्ये सातत्याने पाणी का शिरतं हा प्रश्न ऐरणीवरती आला आणि तेव्हा हे सांगण्यात आलं की हा सगळा भाग नदीलगतचा आहे आणि त्यामुळं हा पूर रेषेच्या आतमध्ये येत असावा आणि त्यानंतर जलसंपदा विभागाकडून या सगळ्या भागामध्ये पूररेषा निश्चित करण्याचं काम सुरू झालं. खरं तर या सगळ्या भागामध्ये मुठा नदीच्या परिसरात पूररेषा निश्चित करण्याचा निर्णय हा 1989 साली झाला होता. मात्र मधल्या या वर्षांमध्ये जलसंपदा विभागाने त्याबद्दल कोणतीही पावलं उचलली नव्हती. मात्र 1997ला या भागाचा समावेश महापालिकेत करण्यात आल्यानंतर देखील जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित केली नव्हती. तर जलसंपदा विभागाला ही या भागातली पूररेषा निश्चित करायला 2011 हे साल उजाडलं आणि जेव्हा पूररेषा निश्चित झाली तेव्हा लक्षात आलं की आजच्या या एकता नगरमधल्या 25 ते 30 सोसायट्या या पूररेषेच्या आतमध्ये येत आहेत. म्हणजे जिथं बांधकाम करणं निषिद्ध आहे, जिथे लोकांनी कोणत्याही परिस्थितीत राहणं धोकादायक आहे अशा ठिकाणी ही बांधकामं करण्यात आलेली आहेत. त्यावरून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये वाद देखील झाला. नव्याने पूररेषा निश्चित करायचं ठरलं आणि 2016 साली पुन्हा महापालिकेकडून म्हणून काही पूररेषा निश्चित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर देखील या एकता नगर मधली अनेक घरं, अनेक सोसायट्या या पूररेषेच्या आतमध्येच येत आहेत हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर मग आता या लोकांचं करायचं काय हा प्रश्न उपस्थित झाला. दरवर्षी लोकांच्या घरामध्ये पाणी येतं, काही दिवस आरडाओरड होते आणि पुन्हा सगळं काही विसरून जातात महापालिकेतले अधिकारी. असं आतापर्यंतचं चक्र राहिलंय. मात्र मागील वर्षी 2024ला जेव्हा माध्यमांनी या सगळ्या प्रकरणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली तेव्हा आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी शिरलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की इथल्या नागरिकांचं कायमस्वरूपी
पुनर्वसन करण्यात येईल. मात्र या घोषणेला 1 वर्ष झाल्यानंतर याबद्दल कोणतीही पावलं पुणे महापालिकेकडून उचलण्यात आलेली नाहीत. कारण या भागातील म्हणजे जवळपास 25 ते 30 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचं पुनर्वसन करणं ही महापालिकेसाठी सोपी गोष्ट नाही. या लोकांना जर पुन्हा नव्या ठिकाणी घरं द्यायची असतील तर त्यासाठीचा होणारा मोठा खर्च, या लोकांची त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी, अशा एक ना अनेक किचकट गोष्टींमध्ये हे सगळं प्रकरण अडकलंय. दरवर्षी पुण्यात पाऊस झाला, पुण्याच्या वरच्या भागात असलेली 4 धरणं भरली आणि या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की या एकतानगरमध्ये हळूहळू लोकांच्या घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये पाणी भरायला सुरुवात होते आणि माध्यमांच्या वार्तांकनामुळं जणू काही सगळं पुणंच पाण्याखाली गेलं की काय अशी परिस्थिती निर्माण होते. पण हा काही ठराविक स्क्वेअर मीटरचा असा भाग आहे एकतानगरचा, जिथे पाणी साठतं आणि का साठतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र यातून अनेक गोष्टी खरं तर शिकण्यासारख्या होत्या. जसं की आधीच जर पुण्याच्या भोवतालची लहान खेडी, लहान गावं जेव्हा ती ग्रामपंचायत या अवस्थेमध्ये होती, वेळीच महापालिकेचा भाग बनली असती तर तिथे सुनियोजित पद्धतीने विकास करता आला असता. कुठे घर बांधायला हवं आणि कुठे नको हे ठरवता आलं असतं. मात्र तसं झालं नाही. हे फक्त वडगाव बुद्रुकच्या बाबतीतच घडलं असं नाही, तर त्यानंतर सातत्याने पुणे महापालिकेच्या भोवताली असलेल्या गावांमध्ये वेडीवाकडी अनिर्बंध अशी बांधकामं होत गेली. आणि जेव्हा हा सगळा बोजा त्या ग्रामपंचायतींना पेलवेन असा झाला, तेव्हा ही गावं पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. काही वर्षांपूर्वीच 23 गावं पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत आणि या 23 गावांमध्ये कोणत्याही गावांमध्ये तुम्ही जावा अशीच वेडीवाकडी निर्बंध अशी बांधकामं पाहायला मिळतात. आणि या सगळ्याचा बोजा हा पुणे महापालिकेवरती येतो आणि त्यातून पुण्यात वाहतूक कोंडी पाहायला मिळते, त्यातून पुण्यामध्ये बकालपणा पाहायला मिळतो. तर हे एकतानगरी आणि त्याच्या आधी या भागामध्ये असलेलं हे वडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचं उदाहरण. खरं तर या उदाहरणातून मी म्हटलं तसं खूप काही शिकता आलं असतं. दुर्दैवाने तसं घडलेलं नाही. कॅमेरामन अमोल गवाळेसह या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.